राजकीय वर्तुळातली अत्यंत महत्त्वाची बातमी सविस्तर पाहूयात। शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यावं असं मोठं वक्तव्य रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी केलेलं आहे। पक्ष विखुरलेला आहे, विखुरलेला राहू नये अशी भावना सुद्धा सुनंदा पवार यांनी व्यक्त केली आहे। कार्यकर्त्यांची जी इच्छा आहे तीच माझी सुद्धा इच्छा आहे असं विधान त्यांनी केलेलं आहे। कालच खरं तर दिल्लीमध्ये अजित पवार यांनी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भेट घेतलेली होती। त्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुद्धा घडल्या आणि त्यानंतरच एक मोठं वक्तव्य सुनंदा पवार यांचं समोर आलंय। करता महत्त्वाचा असतो राजकारण करताना आणि त्याच्या भावना जाणून घेणं आणि त्याचं ऐकून घेणं ही सुद्धा राज्यकर्त्याची जबाबदारी असते। त्यामुळे कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या त्या त्यांच्या बरोबर आहेत, कारण विखुरलेलं राहण्यापेक्षा एका मुठीने जर पक्ष राहिला तर त्याची ताकद चांगली राहील महाराष्ट्रामध्ये। त्यामुळं मी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करते की त्यांनी ह्या भावना दादा किंवा साहेबांच्या बरोबर त्यांनी समोर व्यक्त केलेल्या आहेत। तर रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी या संदर्भातलं मोठं वक्तव्य केलेलं आहे। पक्ष विखुरलेला राहू नये अशी भावना त्यांनी व्यक्त केली। कार्यकर्त्यांमध्ये जी इच्छा आहे तीच माझी सुद्धा इच्छा असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। राहुल कुलकर्णी माझे सहकारी या सगळ्या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देतील। राहुल, कालची भेट अत्यंत महत्त्वाची असतानाच त्या पाठोपाठ आता रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांचं एक मोठं वक्तव्य समोर येतंय, कसं पाहायचं याकडे? याला दोन पातळीवरती बघायला पाहिजे। एक म्हणजे पवार कुटुंबातला जो सौहार्द आहे तो राजकारणाच्या पलीकडे आहे असं म्हणत अनेक गोष्टी घडल्या। म्हणजे रोहित पवारांच्या मातोश्री आज ज्या बोलतायत ते पण एक भाग आहे की जेव्हा कराडला रोहित पवारांनी अजित पवारांचा आशीर्वाद घेतला तेव्हा अजित पवार स्वतः म्हणाले होते की जर मी आलो असतो तर काय झालं असतं। कारण राम शिंदेनी त्यानंतर महाराष्ट्राला सांगितलं की त्याने 13-14 फोन केले होते आणि त्यानंतर सुद्धा रोहित पवारांच्या विरोधामध्ये अजित पवारांनी कर्जत जामखेडमध्ये सभा घेतली नाही आणि मग रोहित पवार हे अगदी थोड्या मताने निवडून आले। आता हा जो राजकीय सौहार्द आहे पण जाताना दिसतो। जसं अजित पवारांच्या बद्दल जेव्हा शरद पवारांनी शेवटची बारामतीमध्ये सभा घेतली तेव्हा ते अजित पवारांना पाडा असं म्हणाले नाहीत, इतर अनेक जणांच्या बद्दल ते बोलले। म्हणजे राजकारणामध्ये कौटुंबिक सौहार्द टिकवायचा आणि राजकीय भूमिका वेगळ्या ठेवायच्या अशा पद्धतीनं पवार कुटुंबामध्ये काही गोष्टी घडतायत असं दिसतं आहे आणि त्यानंतर महाराष्ट्राला हळूहळू कळतात। आता जेव्हा अजित पवार वाढदिवसाच्या निमित्तानं भेट घ्यायला गेले तेव्हाही त्यांनी माध्यमांना हीच प्रतिक्रिया दिली होती की ते माझं कौटुंबिक आणि मग तिथे जी काही 30-40 मिनिट चर्चा झाली त्या चर्चेनंतर मात्र आत्ताच्या ह्या एकत्रित येण्याला थोडासा वाव मिळाला आहे। त्या चर्चेमध्ये राजकीय भाग होता की कोण मंत्री होणार, कशा पद्धतीची मंत्रिमंडळ रचना असणार वगैरे। त्यामुळे पवार कुटुंबातल्या सदस्यांना असं वाटणं साहजिक आहे की जर इतक्या पातळीवरती गोष्टी पुढे गेल्यात आणि तेव्हा गेल्यात ऋतुजे की जेव्हा स्वतः सुप्रिया सुळेने सांगितलं होतं की माझे फोन सुद्धा अजित पवार कुटुंबातले सदस्य घेत नाहीत। अजित पवारांची नक्कल सुद्धा शरद पवारांनी करून दाखवली होती। म्हणून जर पवार कुटुंबातल्या काही सदस्यांना असं वाटत असेल की आता निवडणुका झालेल्या आहेत, निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या जनतेनं राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची, राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा कुणाबरोबर आहे हे सगळं सांगितल्यानंतर आता फारसा वाद करण्यामध्ये अर्थ नाहीये अशा पद्धतीचा भाव कदाचित रोहित पवार यांच्या आईच्या बोलण्यातनं आलेला असावा। पण आता याला मोठ्या कॅनव्हासवरती जर बघितलं तर शरद पवार हे ह्या सरकारला पाठिंबा देतील आणि भाजपला केंद्रीय पातळीवरती योग्य त्या वेळेला योग्य त्या भूमिकेला मदत करतील असं जे म्हटलं जात आहे त्याला कौटुंबिक पातळीवरती सुद्धा पुष्टी मिळताना दिसते। निश्चित, त्यामुळे दिल्लीमध्ये काल शरद पवार यांची अजित पवार यांनी भेट घेणं, त्या पाठोपाठ नंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला किंवा भाजपला पाठिंबा देण्यासंदर्भात मतप्रवाह शरद पवार गटात असणं आणि त्यानंतर सुनंदा पवार यांचं हे वक्तव्य समोर येणं ही संपूर्ण टाइमलाईन आहे का आणि पुढच्या काळामध्ये नेमकं शरद पवार यांचा पक्ष काय भूमिका घेतं हे सुद्धा पाहावं लागेल। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।